पाहतोय या सगळ्या प्रकरणी आता आरोपींची तब्बल 17 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झालेली आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता साध्वी प्रज्ञा सिंग यांचे वकील ॲडव्होकेट उमेश वालझडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार उमेशजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। नमस्कार मॅडम, नमस्कार। जय श्रीराम। बोला बोला। अगदी 17 वर्ष, ही 17 वर्ष संघर्षाची, 17 वर्ष लढाईची, 17 वर्ष वेगवेगळ्या अनुभवांची, आज तब्बल 17 वर्षानंतर या सगळ्या संदर्भात निकाल लागतोय। हो मॅडम, बरोबर आहे, अगदी बरोबर। काय पहिली प्रतिक्रिया यावर? प्रतिक्रिया हे म्हणेन की 17 वर्ष म्हणजे 12 वर्षाचं तप रामजींचं आणि नंतर वरचे वर्ष 17 वर्ष आपल्या निर्दोष व्यक्तींना भोगून काढावे लागले। 17 वर्ष शेवटी न्याय मिळाला आणि त्याची मला फार खुशी आहे। आणि आपल्या न्याय व्यवस्थेवर मला विश्वास होता, त्याप्रमाणे आपली न्याय व्यवस्थेने आज निर्दोष मुक्तता केली, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन। अगदी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्याविषयी जेव्हा निकाल देत होते वकिलांकडून या सगळ्या संदर्भात जेव्हा निरीक्षण नोंदवण्यात येत होतं कोर्टाकडून, तेव्हा त्यांनी म्हटलेलं होतं की अर्थातच त्यांनी आधीच संन्यास स्वीकारलेला होता, त्यामुळे त्यांचा या सगळ्या भौतिक जगाशी काही संबंध नाही। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या बाईकचा तिथं असलेला चेसिस नंबर हा मॅच होत नाही, त्यामुळे सगळे पुराव्याच नाही आहे, त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। या एकूणच कोर्टाच्या निरीक्षणाकडे, युक्तिवादाकडे कसं पाहताय? आपण मला विचारलात प्रश्न। अगदी 29 सप्टेंबर 2008 रोजी जी घटना घडली होती, ही घटना जी आहे ती अतिशय दुःखद घटना होती, ज्यामध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला आणि 100 पेक्षा जास्त लोकांचं इंजुर्ड झाले होते। मालेगावला मुंबईपासून 200-250 किलोमीटर आणि नाशिक पासून 60 किलोमीटर हे मालेगाव आहे। हे जे मालेगाव शहर आहे बहुतांशी मुस्लिम वस्तीचं शहर आहे। आणि त्यात जी घटना घडली, ज्या दिवशी प्रथमतः साध्वींना न्यायालयात आणण्यात आलं, त्यावेळी असं लक्षात आले की त्यांना 5-6 दिवसांपूर्वीच पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं। परंतु त्या 5-7 दिवसात जे त्यांना त्रास झाला, जे त्यांना 3rd डिग्री दिली गेली, त्याबद्दल मी आता त्याच वेळी एक ॲफिडेव्हिट दिलं होतं, हलफनामा म्हणतो त्याला हिंदी भाषेत हलफनामा। त्यामध्ये कशा प्रकारे मकोका कायदा लावल्याने त्यांना जी प्रताडणा केली गेली, जे हॅरॅसमेंट केलं गेलं की ज्यांनी कन्फेशन द्यावं, साध्वींचं काही कारण नसताना या मध्ये नाव बोललं गेलं आणि ती फार अतिशय खेदाची बाब आहे। त्यामध्ये आता तब्बल 17 वर्षानंतर हा जो निकाल लागला आहे, त्यामध्ये त्यांना निर्दोष डिक्लेअर केलं कोर्टाने, त्याबद्दल मी न्याय व्यवस्थेचे आभार मानतो। योग्य का होईना पण न्याय मिळाला ते महत्वाचं आहे। अगदी योग्य का होईना, उशिरा का होईना, पण न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया तुम्ही देताय। पण या 17 वर्षांच्या काळात साध्वी प्रज्ञा सिंग, तुम्ही मघाशी सुद्धा आमच्या प्रतिनिधींशी जेव्हा संवाद साधला तेव्हा तुम्ही त्याचा उल्लेख केला की या 17 वर्षांच्या काळात त्या अनेक कठीण प्रसंगांना सामोऱ्या गेलेल्या आहेत। काय तुमच्याशी संवाद साधला जायचा, कशा व्यक्त व्हायच्या त्या, जेव्हा जेव्हा या सगळ्या प्रकरणी निकाल लागायचा, खटला चालायचा, सुनावणी व्हायची, साक्ष नोंदवली जायची, काय म्हणणं होतं त्यांचं? साध्वी तेच मला म्हणायच्या, साध्वी बरोबर विचारला। पण साध्वीजी मला एकच म्हणायचं की सत्य बेबस है, लाचार नाहीये। कारण त्यांचं म्हणणं आहे की मी निर्दोष आहे, मला या केसमध्ये गुन्ह्यात आलेला आहे। परंतु पहिल्या दिवशी त्या 2008चा मला प्रसंग आठवतो, ज्यावेळेस पहिल्यांदा त्यांना बुरखा घालून कोर्टात आणलं गेलं। निर्दोष आहेत, फसायला जा एवढंच नव्हे तर ज्या यातना सहन कराव्या लागल्या तब्बल 17 वर्ष दरम्यान त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला, योग्य ती त्यांना ट्रीटमेंट दिली गेली नव्हती, दरम्यान जामीन झाला आणि आज बघा, आज आपण निश्चितच त्या जिवंत आहेत आणि कोर्टासमोर गेल्या आणि त्यांना निर्दोष मुक्त झालेली आहे। परंतु हे 17 वर्ष गेलेली जी यातना सहन केल्या, त्या यातनेचं भरपाई कोण देणार, हा माझा प्रश्न आहे सर्वांना। अगदी या सगळ्याची भरपाई कोण देणार हा सवाल तुम्ही या ठिकाणी उपस्थित करताय। पण या सगळ्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंग यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे, ज्यावर मला तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे। ती प्रतिक्रिया काय? तर संन्यासी आहे म्हणून मी जिवंत आहे, असं साध्वी प्रज्ञा सिंग यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं असं देखील त्या म्हणतायत।
भगव्याचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला, ही प्रतिक्रिया त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. मला चौकशी करता बोलावलं, अटक केली, छळ केला, असं देखील त्यांनी या सगळ्या हो. प्रकरणी म्हटलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं यातलं वाक्य, मी संन्यासी आहे म्हणून मी जिवंत आहे, असं साध्वी प्रज्ञा सिंग म्हणतायत. उमेशजी. खरंच आहे ना. एक बघा मॅडम, त्या साध्वी जे आहेत त्यांचं नाव पूर्ण प्रज्ञा चंद्रपाल सिंग ठाकूर. हं, म्हणजे ह्या मूळच्या, ह्या भोपाळच्या आहेत. हं, त्यांचे वडील आयुर्वेदिक डॉक्टर होते. 2 भगिनी या. आणि साध्वींनी एक अशी आली की त्यांनी स्वतःला समाजकार्यात वाहून घेतले आणि त्यांनी हे दीक्षा घेतली. त्या साध्वी झाल्या. त्यांना या कमर्शियल जगाशी काही घेणं देणं नव्हतं. हं, आता कुठेतरी वाहन एक रजिस्टर त्यांच्या नावावरती काही वर्षांपूर्वी ते त्यांनी ट्रान्सफर केलं होतं. इव्हन एनआयएच्या तपासात स्पष्ट झालेलं आहे की ते वाहन, त्याचा चॅसिस नंबर वेगळा, केवळ वाहन रजिस्टर्ड होतं आणि ते कोणतरी इथे प्लांट केलं. केवळ ह्या तुटपुंज्या याच्यावरती त्यांना गोवण्यात आलं. ही फार खेदाची बाब आहे ना. आणि दरम्यान त्यांना जे यातना सहन कराव्या लागल्या, त्यात मी म्हणजे हलफनामा दिलाय, ॲफिडेव्हिटला हलफनामा म्हणता हिंदीत. त्यांनी बोला की वालझाड़ी जी, मेरा हिंदी में एफिडेविट और हलफनामा ऑनरेबल कोर्ट को दो. तर त्यावेळी न्यायदंडाधिकारी साहेब नाशिकचे होते, त्यांच्याकडे मी हलफनामा दिला. बरं, मकोका हा कायदा असा आहे की त्याच्यामध्ये एफ-आय-आर किंवा काय साक्ष पुरावे तुम्हाला वाचता येत नाही. हं. ते फक्त कोर्टाला दाखवले जातात. त्याच्यामुळे सगळं गुलदस्त्यात होतं. परंतु कशा प्रकारे यांनी कबुली जबाब दिला नाही, त्या तटस्थ राहिल्या आणि योग साधना. आणि त्यांना मी 11 महिने आम्ही इथे आयुर्वेदिक हॉस्पिटल ठेवलं होतं, जिथे त्यांची ट्रीटमेंट झाली. हं, हं. त्यावेळी मी त्यांना फार जवळून बघितलं. त्यांना विचारलं की साध्वी जी क्या चल रहा है? बोले केवळ योगा और ध्यान की वजह से मैं जिंदा हूं, नहीं तो मैं जिंदा नहीं बच पाती थी. हे महत्वाचं आहे. अगदी, अगदी. अगदी शेवटचा सवाल उमेशजी, या सगळ्या निकालानंतर तुमचं काही साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याशी बोलणं झालंय का? काही दूरध्वनीवरून हो. संवाद, कधी भेट होतीये तुमची? माझी परवा फोन झाला होता. मी त्यांना म्हटलं आता नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा येतोय, आपल्याला यावं लागेल. त्या म्हणाल्या की मेरे को पहले मेरे पे जो कलंक लगा है, हिंदू आतंकवाद का कलंक, वो मेरे को पोहोचने दीजिए उमेश जी. और आज सकाळी त्या एअरपोर्टवर उतरल्या. सकाळी उतरल्यानंतर प्रथम फोन आला होता. बोलणं झालं माझं थोडंसं. मग बोले बे सच्चाई की जीत होएगी, जय श्रीराम, एवढंच बोलले. आणि नंतर मग आता न्यायप्रविष्ट मॅटर असल्यामुळे त्यावेळेस मला काही बोलणं योग्य नव्हतं. आता मी ठामपणे सांगू शकतो की सच्चाईची जीत झालेली, सर्व आरोपींना निर्दोष केलंय. आणि एनआयएने पूर्वी जे चार्जशीट फाईल केलं होतं त्यामध्ये बरेचसे कलम गाळले गेले होते, कारण त्यांच्या विरुद्ध काही पुरावाच नव्हता त्यांच्याकडे. आणि त्यामुळे मेहरबान न्यायालयाने देर आहे दुरुस्त आहे पण छान निकाल दिला. फक्त वाईट एवढं होतं की आपली न्याय व्यवस्था अशी आहे की एवढा वेळ, एवढा प्रदीर्घ काळ गेला, हा त्यांचं नुकसान भरपाई कोण भरून काढणार, हे महत्वाचं आहे. अगदी, अगदी. खूप खूप धन्यवाद उमेशजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.